हॅलो मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये एक आनंदाची बातमी की पवित्र पोर्टल बऱ्याच वेळेच्या नंतर पुन्हा एकदा चालू झालेला आहे। जे काही ओपन कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना आपला प्रवर्ग जर का EWS म्हणजे 10% सवर्ण आरक्षण याच्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यांच्याकरिता लॉग इन चालू झालेला आहे। ॲक्च्युअली 11 तारीख दिली होती की लॉग इन उपलब्ध होईल, परंतु टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्याला थोडासा उशीर झालेला आहे। आणि या पवित्र पोर्टलला लॉग इन करून आपण कशा प्रकारे आपली कॅटेगरी चेंज करू शकतो तो स्टेप बाय स्टेप मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या लेटेस्ट माहितीचा अपडेट तुम्हाला मिळून जाईल। चला तर मग पाहूया आजचा हा व्हिडिओ। या ठिकाणी गुगल क्रोम ओपन केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायचं आहे एजू स्टाफ, जसं की स्क्रीनवर दिसत आहे, आणि त्याला सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर जे स्टाफ पोर्टल नावाचं आपल्या समोर नाव दिसत आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ते डायरेक्टली ओपन होईल आणि अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। आणि या ठिकाणी थोडंसं खाली जायचं आहे। या ठिकाणी आपल्याला पवित्र नावाचं एक ऑप्शन दिसत आहे आणि पवित्र नावाच्या ऑप्शन समोर आपल्याला प्लसचं चिन्ह दिसत आहे। त्या प्लसच्या चिन्हाला आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या प्रकारचा आपल्याला ऑप्शन दाखवतील ॲप्लिकेंट। त्या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन करत आहोत, आपल्याला स्वतःला वैयक्तिक उमेदवाराला जे लॉग इन आहे ते ॲप्लिकेंटवर क्लिक केल्याच्या नंतर ओपन होणार आहे। जेव्हा आपण त्याच्यावर क्लिक केलं त्यावेळेस अशा प्रकारचा इंटरफेस येईल, थोडंसं वेळ घेईल आणि अशा प्रकारचा टॅब ओपन होईल। या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहे, या सूचना जवळपास आपल्या सर्वांना माहितीच आहे। फक्त एक सूचना महत्त्वाची आहे यामध्ये जे की EWSच्या संदर्भामध्ये की आपला फॉर्म जे ओपन कॅटेगरीचे उमेदवार आहेत तेच फक्त EWS मध्ये कन्वर्ट करू शकतात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये कन्वर्ट करू शकतात ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखपेक्षा कमी आहे। ते तर आपण आहोतच आहे असं समजल्याच्या नंतरच आपल्याला लॉग इन भेटेल। या साईडला जे फुलीचं चिन्ह दिसत आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं, म्हणजे ही सूचना कट करायची आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। या ठिकाणी सिलेक्ट रोल दाखवतोय, त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर ॲप्लिकेंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ॲप्लिकेंटवर क्लिक केल्याच्या नंतर खाली आपल्याला युजर ID दाखवतोय। या ठिकाणी युजर ID आपल्याला टाकायचा आहे। हा युजर ID म्हणजे आपल्या टेट एक्झामचा सीट नंबर आहे, तो व्यवस्थितपणाने आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। याच्यापूर्वी जे आपण लॉग इन करताना पासवर्ड टाकला होता तोच पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आणि त्याच्या खाली कॅप्चा कोड आहे, तो कॅप्चा कोड जो काही असेल तो खाली जे जागा दाखवलेल्या आहे त्यामध्ये एंटर करायचा आहे। हा कॅप्चा कोड आपण टाकल्याच्या नंतर लॉग इन वरती क्लिक करायचा आहे। लॉग इन वर क्लिक केल्याच्या नंतर अगदी काही वेळेमध्येच आपल्याला आपलं लॉग इन ओपन झालेलं दिसेल। या ठिकाणी सेव्ह पासवर्ड विचारत आहे, आपल्याला हवा असेल आपण मोबाईलमध्ये जर का लॉग इन करत असू तर आपण त्याला सेव्ह करू शकतो, नाहीतर अन्यथा नेवर वर क्लिक करू शकतो। मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करू शकतो की बरेच जण आपले SC कॅटेगरीचे, ST कॅटेगरीचे, OBC कॅटेगरीचे उमेदवार या ठिकाणी लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु हे जे लॉग इन आहे ते फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी चालू झालेलं आहे। त्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही कॅटेगरीचे उमेदवार लॉग इन करू शकत नाही। स्क्रीनवरती दिसत आहे हे माझं पर्सनल लॉग इन आहे, ते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी जर का आपण समोरच्या साईडला पाहिलं तर 4 वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसत आहे। ॲप्लिकेंट डिटेल आहे, सेल्फ सर्टिफिकेशन, रिक्वेस्ट फॉर चेंज आणि लॉग आउट असं आहे। आपल्याला महत्त्वाचं चेंज करायचं आहे ॲप्लिकेंट डिटेलमध्ये। या ठिकाणी जर आपण क्लिक केलं, या ठिकाणी ॲप्लिकेंट डिटेलवर आपण क्लिक केलं तर आपल्याला 4 ऑप्शन दिसत आहेत। चेंज कॅटेगरी फ्रॉम ओपन टू SEBC, त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन येतं आहे पर्सनल डिटेल चेंज किंवा ॲड्रेस फॉर कॉरेस्पॉन्डंट असं येतं आहे। त्याच्याशिवाय TET एक्झाम डिटेल येतं आहे, त्यानंतर येतं आहे क्वालिफिकेशन डिटेल। परंतु आपल्याला या काहीही बदल करता येत नाही, फक्त आणि फक्त आपल्याला चेंज कॅटेगरी टू ओपन फ्रॉम EWS याच्यावरच क्लिक करता येतं। यानंतर चेंज कॅटेगरीवर आपण क्लिक केलं की अशा प्रकारची एक विंडो आपल्या समोर ओपन झालेली असेल। त्या विंडोवरती आपण ओपन क्लिक केलं किंवा क्लिक केलं तर EWS असं आपल्याला ऑप्शन दाखवत आहे, आपण त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी चेंज झाल्यासारखं दिसत आहे आणि आपल्याला या ठिकाणी सेव्ह वरती क्लिक करायचं आहे। सेव्ह वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ते पुन्हा एक वेळेस नोटिफिकेशन देते की आर यू शुअर यू वॉन्ट टू चेंज कॅटेगरी फ्रॉम ओपन टू EWS, तुम्ही
खरंच तुम्हाला चेंज करायचं आहे का, आपण येस असं करायचं आहे. येस केल्याच्या नंतर थोडंसं थांबायचं आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुली असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. याचा अर्थ आहे की तुमची जी कॅटेगरी आहे ती चेंज झालेली आहे. यानंतर जे सेकंड ऑप्शन आहे सेल्फ सर्टिफिकेशन, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला जो फॉर्म आहे तो सेल्फ सर्टिफाय करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय करून घेतल्याच्या नंतर आपल्याला आपल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यायची आहे आणि त्या प्रिंटआउटवर खात्री करून घ्यायची आहे की सेल्फ सर्टिफाईडचा शिक्का आणि स्टॅम्प आलेला, सेल्फ सर्टिफिकेशनचा स्टॅम्प आणि सही आलेली आहे का नाही आहे. जर कदाचित चुकून नाही आली असेल तर पुन्हा एक वेळेस लॉग इन करायचं आहे, पुन्हा सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे आणि जोपर्यंत आपल्या प्रिंटआउटवरती स्टॅम्प आणि साईन येत नाही तोपर्यंत आपण असं समजायचं नाही की फॉर्म सबमिट झालेला आहे. त्याच्यानंतर आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज करू शकत नाही आहे. रिक्वेस्ट फॉर चेंजही करता येणार नाही एक वेळेस सेल्फ सर्टिफिकेशन झालं तर. त्यानंतर फक्त आपल्याला लॉग आउट करायचं आहे आणि शाळांना पसंतीक्रम देण्यासाठी आपल्याला थोडंसं वेट करायचं आहे.